अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. भक्तांनो, जर का मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमचं आयुष्य फक्त 30 दिवसामध्ये बदलू शकता, तर तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवाल का? कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण जर तुम्ही फक्त 8 ते 10 मिनिटं या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत थांबलात तर नक्कीच तुम्हाला विश्वास बसेल. त्यासाठी कृपया करून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शेअर करायला विसरू नका. भक्तांनो, कारण गेल्या 25 ते 30 वर्षाच्या अनुभवातून मी 8 ते 10 अशा सवयी आणि छोट्या छोट्या गोष्टी शिकली आहे, ज्या कोणत्याही माणसाने जर पाळल्या तर फक्त 30 दिवसात त्याच्या आयुष्यात सकारात्मक आणि जबरदस्त बदल घडवून आणतो. म्हणून हा व्हिडिओ फक्त एंटरटेनमेंट किंवा केवळ माहिती म्हणून बघू नका, तर एक नवीन बदल घडवण्यासाठी टर्निंग पॉईंट म्हणून बघा. तुमच्या आयुष्यातला नक्कीच दिवस कलाटणी मिळेल. भक्तांनो, दररोज सकाळी 5 वाजता उठणं यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली. पहाटे 5 वाजता उठणं ही फक्त एक चांगली सवय नाही, तर ती एक जीवनशैली आहे जी तुम्हाला बाकी सर्वांपेक्षा 10 पावलं पुढे नेऊ शकते. पहाटे 5 वाजता उठणं म्हणजे फक्त वेळेचं व्यवस्थापन नव्हे, ते तुमचं आयुष्य बदलण्याचं शस्त्र आहे. आयुष्यात सगळे लोक तेच 24 तास वापरतात, पण जो दिवसाची सुरुवात लवकर करतो तो जास्त जगतो, शिकतो आणि जिंकतो सुद्धा. कारण पहाटेचा 1 तास संध्याकाळच्या 3 तासापेक्षा जास्त मौल्यवान असतो. दररोजचं 10 मिनिटं लिखाण करा. मनातील गोंधळलेल्या विचारांची गर्दी जेव्हा कागदावर उतरते तेव्हा ते मार्गदर्शक बनते. मनुष्याच्या मनात हजारो विचार चालू असतात. चिंता, भीती, स्वप्न, अपेक्षा हे सगळं जर मनातच राहिलं तर मन थकून जातं. पण जर ते लिहून काढलं तर मन हलकं होतं आणि त्या विचारांना दिशा मिळते. आपल्या मनातील विचार कागदावर उतरवणे याला म्हणतात जर्नलिंग. जीवनामध्ये जर्नलिंग का करावं? जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुम्हाला कळतं खरं काय आहे आणि फक्त भावना काय आहेत. लिखाणामुळे स्वतःशी संवाद साधला जातो. मनातील भीती किंवा नकारात्मक विचारांना समोर आणून त्यावर उपाय शोधता येतो. जर्नलिंग केल्याने मनशांती वाढते, आत्मविश्वास निर्माण होतो आणि स्वतःला सुधारता येतं. दररोज काय लिहायचं? आज काय केलं? 2 तास व्यायाम केला, 5 पानं पुस्तक वाचलं, ऑफिसमध्ये प्रेझेंटेशनमध्ये केलं. काय चुकलं? वेळेवर जेवण केलं नाही, तणावामुळे एका सहकार्याशी वाद झाला. उद्या काय सुधारायचं? वेळेवर जेवण घेणं, वाद न करता संयम राखणं. जर्नलिंगचे फायदे काय आहेत? मन मोकळं होतं, दिवसाचा प्रामाणिक आढावा मिळतो, चुका समजून घेता येतात, पुढील दिवसाच्या योजना तयार करता येतात, मनशांती आणि एकाग्रता वाढते, यशाचा ट्रॅक तयार होतो. दररोजचं 10 पानाचे पुस्तक वाचन करा. वाचन करणे हा मेंदूचा व्यायाम आहे. जितकं जास्त वाचाल तितकं जास्त विचारशील, आत्मसाक्षी आणि यशस्वी व्हाल. म्हणून वाचन करा. पुस्तक म्हणजे जणू सर्व यशस्वी लोकांची गुरुकिल्लीच आहे. भक्तांनो, वाचनामुळे नवीन कल्पना, दृष्टिकोन मिळतो, ज्ञान वाढतं, विचार करण्याची शैली सुधारते, शब्दसंपत्ती आणि संवाद कौशल्य वाढतं. सतत वाचन केल्याने ध्येय ठरवणं, त्यावर काम करणं सोपं जातं. दररोजचं 10 पानं पुस्तकं का वाचावी? या नियमामुळे तुम्ही महिन्याला सरासरी 300 पान पुस्तक वाचाल. वर्षभरात 12 ते 15 चांगल्या पुस्तकाचा अभ्यास होईल. तेच विचार, तेच ज्ञान तुमचं आयुष्य बदलतील. दररोजचं 10 पानं पुस्तक वाचणं म्हणजे दररोजचं 10 पान वाचन म्हणजे मेंदूला रोज नवी ऊर्जा देणं आहे. मोठं यश, चांगले निर्णय, नवीन कल्पना सगळ्यांची सुरुवात चांगल्या वाचनानेच होते. म्हणूनच म्हणतात, वाचाल तर वाचाल, वाचाल तरच वाचाल. रोज 30 मिनिटं व्यायाम करा. तुमचं शरीर म्हणजेच तुमच्या आयुष्याचं वाहन आहे. ते सदृढ नसेल तर कुठलेही मोठी स्वप्न पूर्ण करता येणार नाहीत. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतो, पण हेच शरीर आहे जे तुम्हाला यशाकडे घेऊन जाणार आहे. म्हणून दररोजचं 30 मिनिटं व्यायाम करा, म्हणजे तुमच्या शरीरात आणि मनात नवा प्राण फुंकून शरीर बळकट असेल तर कोणतीही कठीण परिस्थिती पार करणं सहज शक्य असतं. ध्यान
किंवा प्राणायाम. आजच्या काळात सर्वात जास्त त्रास होतो तणावाचा. तणाव, चिंता, गोंधळ आणि राग हे सगळं कमी करायचं असेल तर मनावर नियंत्रण हवं आणि हे मिळतं ध्यान आणि प्राणायामातून. भक्तांनो, बाहेरील जगामध्ये शांतता हवी असेल तर आधी मनशांती मिळवावी लागते आणि त्यासाठी ध्यान आणि प्राणायाम हे सर्वोत्तम उत्तम मार्ग आहेत. प्राण म्हणजे जीवनशक्ती, आयाम म्हणजे नियंत्रण. श्वासावर नियंत्रण मिळवलं की मनावरही नियंत्रण मिळतं. शरीरावर नियंत्रण साधणं म्हणजे आरोग्य, मनावर नियंत्रण साधणं म्हणजे आनंद. ध्यान आणि प्राणायाम म्हणजे तुमचं आंतरिक बळ वाढवण्याचं साधन आहे. शरीर जरी मजबूत असेल आणि मन दुर्बल असेल तर यश मिळत नाही. मन आणि श्वासावर नियंत्रण मिळवलं की जग जिंकणं हे सोपं होतं. ध्यान आणि प्राणायाम म्हणजे तुमचं आंतरिक बळ वाढवण्याचं साधन आहे. शरीर जरी मजबूत असेल आणि मन दुर्बल असेल तर यश मिळत नाही. मन आणि श्वासावर नियंत्रण मिळवलं की जग जिंकणं हे सोपं होतं. म्हणून दररोजचं 2 ते 3 लिटर पाणी प्या. पाणी म्हणजे जीवनशक्ती. शरीरातल्या प्रत्येक पेशीला, अवयवाला, कार्यप्रणालीला ते आवश्यक आहे. आपण जर पुरेसं पाणी प्यायलो नाही तर अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. ते म्हणजे थकवा येतं, डोकेदुखी वाढते, पचनक्रिया बिघडते, त्वचेचे तेज कमी होते, मन अस्वस्थ होतं, मनातील एकाग्रता कमी होते. दररोजचं पाणी पिण्याचे काय फायदे आहेत? शरीर डिटॉक्स होतं, विषारी घटक बाहेर टाकले जातात, त्वचा तेलदार होते, वजन कमी होण्यास मदत होते, पचनक्रिया सुधारते, मेंदूला ऊर्जा मिळते, सांधे लवचिक राहतात, मूत्रपिंडाचं आरोग्य चांगलं राहतं आणि मेंदू हा शांत राहतो. म्हणून आरोग्य राखायचं असेल तर शरीराला सुद्धा पाण्याची सवय लावा. पाण्याशिवाय जीवन नाही आणि जीवन सुंदर हवं असेल तर पाणी शुद्ध आणि पुरेसं असावं. फक्त पाणी प्यायल्यानेच अनेक रोगांपासून बचाव होतो. औषधं कमी लागतात, त्वचेची कांती सुधारते, मन हलकं राहतं आणि शरीरामध्ये ऊर्जा वाढते. फक्त या एका सवयीने तुमचं शरीर आणि मन दोन्ही बदलू शकतात. मामा सांगतात, खर्चाचा लेखाजोखा ठेवा. आपण किती कमावतो यापेक्षा किती वाचवतो आणि कशावर खर्च करतो हे जास्त महत्त्वाचं असतं. बहुतेक लोक म्हणतात, कुठे गेले, पैसे कळलेच नाहीत. खरं तर त्यांनी आपला खर्च ट्रॅक केलेला नसतो. जे मोजलं जातं तेच सुधारलं जातं. जर तुम्ही प्रत्येक खर्चाची नोंद ठेवाल तर खर्चावर नियंत्रण येतं आणि बचत ही आपोआप वाढते. दररोज खर्चाचा लेखाजोखा ठेवणं ही सवय आर्थिक शिस्त लावते. पैशावरचा ताबा वाढतो, भविष्य सुरक्षित होतं आणि मोठ्या स्वप्नांची पूर्तता करता येते. तुमचं एक ध्येय ठरवा आणि त्यासाठी रोज 1 तास द्या. आज आपण अनेक गोष्टी शिकतो, पण अनेकदा कोणत्याही एका गोष्टीत प्रावीण्य मिळत नाही, कारण स्पष्ट ध्येय ठरलेलं नसतं आणि रोज त्यासाठी वेळ देत नाही. यशस्वी लोकांच्या यशाचं एक रहस्य आहे. ते एक मोठं ध्येय ठरवतात आणि रोज त्यासाठी ठराविक वेळ देतात. रोज 1 तास ध्येयासाठी दिला तर वर्षभरात कमाल बदल होऊ शकतो. दिवसाला फक्त 1 तास म्हणजे एका वर्षाला सुमारे 365 तास एवढा वेळ कोणतेही कौशल्य, शरीर, करिअर, नाती सुधारण्यासाठी खूप आहे. म्हणून दर्जेदार लोकांशी संपर्क वाढवा. ज्यांच्यासोबत तुम्ही वेळ घालवता त्यांचाच तुमच्या आयुष्यावर सर्वात मोठा परिणाम होत असतो. म्हणून तुमच्या आजूबाजूचे लोक तुमचं मानसिक आणि आर्थिक वातावरण तयार करतात. जर का तुम्ही सतत निगेटिव्ह, तक्रारी करणाऱ्या किंवा आळशी लोकांसोबत राहिलात तर तुमच्या विचारात आणि सवयीमध्येही तीच भावना भरेल. म्हणून सिंहासोबत फिराल तर शिकण्याचं आणि जगण्याचं बळ येईल. आळशी लोकांसोबत राहिलात तर स्वप्नसुद्धा मरून जातील. तुमचं सर्कल म्हणजे तुमचं भविष्य. दर्जेदार लोकांशी संपर्क वाढवल्यास तुमच्या विचारसरणीला, कामाला आणि यशाला नवे पंख मिळतील. म्हणून स्वतःला 30 दिवसासाठी चॅलेंज करा. तुमचं आयुष्य बदलण्यासाठी 30 दिवस पुरेसे असतात. फक्त त्या दिवसात तुम्ही स्वतःवर किती काम करता हे ठरवतं तुम्ही कुठं पोहोचणार आहात. ही एक साधी पण प्रभावी संकल्पना आहे. एक चांगली सवय निवडा किंवा एक वाईट सवय सोडा आणि 30 दिवस सातत्याने त्यावर काम करत राहा.
30 दिवस म्हणजे तुमच्या इच्छाशक्तीची कसोटी आहे. ती पार केली तर तुमचं शरीर, मन आणि विचारसरणी तिन्ही बदलतील. तुम्ही बदलला की तुमचं जग सुद्धा बदलेल. तुमच्या आयुष्यात बदल घडवण्याची जबाबदारी कोणावर आहे? कोणालाही दोष न देता एकदाच स्वतःवर विश्वास ठेवून सुरुवात करा. तिच्या डोळ्यात कृतार्थतेचे अश्रू दाटून आले होते. देवीने सुमतीला आशीर्वाद दिला व प्रसन्न हास्य केले. काही क्षणातच भगवती दुर्गा त्या स्थानावरून अंतर्धानात पावली. नवल म्हणजे तेजोमय रूप जसे अचानक प्रकट झाले होते तसेच एका क्षणात अदृश्यही झाले. सुमती आणि तिचे पती आश्चर्यचकित झाले. देवीच्या चरणांनी पावन झालेली ती जागा त्यांना कायमची पवित्र भासू लागली. देवी अंतर्धानात झाल्यानंतर सुमती आपल्या पतीसह पुन्हा गावाकडे परतली. नवऱ्याचे रूपांतर आणि सुमतीचे सुरक्षित आगमन पाहून गावकरीही चकित झाले. सुमतीच्या वडिलांना आपल्या क्रोधातून झालेल्या पापाची जाणीव झाली. निरपराधात कन्येला दिलेल्या शापाची आणि केलेल्या अन्यायाची खंत त्यांच्या मनाला सतत पोखरत होती. त्या दिवशी संतापाच्या भरात उच्चारलेले शब्द आठवताच त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ते धावत येऊन सुमतीच्या पायावर कोसळले व अपराधी स्वरात म्हणाले, लेकी, मला माफ कर. रागाच्या भरात मी तुला किती अमानुष शिक्षा दिली. मी पापी निर्दयी वडील ठरलो. कृपा करून मला क्षमा कर. असे म्हणत त्यांनी अश्रूंनी तिचे चरण ओले केले. सुमतीने घाईने वडिलांना उठवले आणि म्हणाली, बाबा, तुम्ही माझे जन्मदाता आहात. तुमचा तो रोगच माझ्यासाठी वरदान ठरला. त्या प्रसंगाविना मला देवीच्या कृपेचा अनुभव कसा मिळाला असता. कृपया स्वतःला दोष देऊ नका. मला तुमच्याविषयी मनात रागाचा कणही नाही. हे ऐकताच ब्राह्मणाने तिला आपल्या मिठीत घेतले. पिता पुत्री दोघांच्या डोळ्यामधून आनंदाश्रू वाहू लागले. ब्रह्मदेव पुढे म्हणाले, जसे देवींना भाकीत केले तसेच घडले. काळाने सुमतीच्या पोटी उदयन नावाचा तेजस्वी पुत्र जन्माला आला. सुमतीचा पती पूर्वीसारखा रोगमुक्त आणि तंदुरुस्त झाला. त्या दोघांनीही मोठ्या भक्तिभावाने दरवर्षी नवरात्र व्रत करू लागले. त्या व्रतामुळे त्यांच्या कुटुंबाला अखंड सुख समृद्धी संतती प्राप्त झाली. देवीच्या अनुग्रहाने त्यांचे जीवन धनधान्य. हे बृहस्पती स्त्री पुरुष किंवा हे नवरात्राचे व्रत भक्तिपूर्वक करतात त्यांना भूतलावर सर्व सुख लाभतात आणि शेवटी त्यांना दुर्लभ असा मोक्षही प्राप्त होतो. या व्रताचे महात्म्य अमूल्य आणि अलौकिक आहे. तू हा जो प्रश्न विचारलास त्यामुळे सर्व जीवांचे कल्याण साधेल म्हणून तू धन्य आहेस. भगवती आदिशक्ती दुर्गा ही संपूर्ण जगताची पालनहार आहे. या महादेवीच्या शक्तीचा प्रभाव काळाच्या बुद्धीला पूर्णतः आकलन होणे कठीण आहे. ब्रह्मदेव कथा संपवून थांबले. महान व्रत कथेचे श्रवण करून देवगुरु बृहस्पतीचे हृदय परमानंदाने भरून आले होते. त्यांना अंगावर रोमांचक उभे राहिले होते. ते दोन्ही हात जोडून ब्रह्मदेवांना म्हणाले, हे जननीयता ब्रह्मदेवा, आपण माझ्यावर अपरंपार कृपा केलीत की अमृतासमान गोड अशी दुर्गा नवरात्र व्रताची महती मला ऐकवलीत. आपल्याशिवाय दुसरा कोण हे गूढ रहस्य सांगू शकला असता. माझ्या प्रश्नाचे समाधान करून आपण समस्त लोकांचे कल्याण होईल असे ज्ञान दिलेत. याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे. बृहस्पतींचे कृतज्ञ शब्द ऐकून ब्रह्मदेवांनी त्याला आशीर्वाद दिला. देवगुरूने नमस्कार केला. त्या दिवसापासून बृहस्पतींनीही श्रद्धेने नवरात्र व्रताचे पालन सुरू केले अशी आख्यायिका आहे. प्रिय भक्तांनो, अशा प्रकारे नवरात्र व्रताची ही पवित्र आणि अद्भुत कथा समाप्त होते. या कथेतून आपल्याला समजते की परमश्रद्धा आणि सबुरीने व्रताचे पालन केल्यास भगवती दुर्गा प्रसन्न होते. भक्तांची सर्व इच्छा, सर्व संकटे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. जीवन जगायचे असेल तर जीवनात कुणाचेही मन दुखवू नकोस. याच्यापेक्षा पुण्याचे कर्म कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज नाही. मामा आपल्याला सांगतात,
बाळा मी आहे रे, बाळा मी चराचरात व्यापून आहे, बाळा मी ब्रह्मांड नायक आहे. मग तू घाबरतो कशाला? आता तुझ्या सर्व चिंता मला दे बरं, आणि तू चिंतामुक्त होऊन फक्त माझ्या नामस्मरणात तल्लीन होऊन राहा. देव तुमच्यावर सुख समृद्धी, आनंद, शांती, संपत्ती याचा भरपूर विपुलतेच्या प्रमाणात वर्षाव करणार आहे. जर तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये बाळूमामा माझा पाठी राखा असे टाईप करून हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. मित्रांनो, मामा सांगतात तुम्ही कितीही सेवा करा, परंतु तुम्हाला भोग हे भोगूनच संपावे लागतात. मग तुम्ही म्हणाल की भोग हे तर भोगूनच संपावे लागतात, तर मग सेवेचं महत्त्व काय, नामाचं महत्त्व काय? तर हा सर्वांच्या मनातील सर्वात मोठा आणि खरोखरचाच प्रश्न आहे. मित्रांनो, जर तुम्ही मामांची सेवा केली तर तुमचे जे काही भोग आहेत त्या भोगाची, त्या प्रारब्धाची तीव्रता कमी करण्याचं काम आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करतात आणि त्या संकटातून मार्ग दाखवण्याचं काम आपल्याला बाळूमामा करतात. त्यामुळे आलेल्या संकटाची तीव्रता आपल्याला कसल्याही प्रकारची जाणवत नाही, म्हणजेच आपल्यावर संकट आलं नाही अशा प्रकारची अनुभूती आपल्याला मामा देतात. यावेळी तू तीव्र संकटाला तोंड देत आहेस, संकटाशी सामना करत आहेस. पराजय होईल की विजय होईल याची चिंता करत आहेस. परंतु बाळा, हे सर्व काही मला माहीत आहे. तुझं जे संकट चालू आहे, तू ज्या संकटाशी सामना करत आहेस, त्या संकटाचा, त्या त्रासाचा मी लवकरच अंत करणार आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाच्या तरी मनाला नवीन दिशा मिळेल, कुणाचे तरी आयुष्य पुन्हा एकदा जगण्यास मदत होईल, कुणाचे तरी आयुष्य जागृत होईल. त्यासाठी तुम्ही हा संदेश शेअर करून पुण्याचे भागीदार व्हा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच पितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःच मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा,
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलावलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. जर का तुम्ही बदल स्वीकारण्यास तयार असाल तर होय बाळू मामा, मी तयार आहे, मला आशीर्वाद द्या असे टाईप करा. मित्रांनो, हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळू मामा.